द रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस म्हणजे काय? जसं की आपण बघू शकतो, की जसं काही डेव्हलपर्स आहेत. डेव्हलपर्स मॅक्सिमम यूज काय करतात? लोकल डेटाबेसेस यूज करतात. इट मीन्स ऑन प्रेम डेटाबेस. बट डेव्हलपरला त्याच्यामध्ये काय आहे, बरेच लाइक कॉन्सिक्वेन्सेस आहेत किंवा आपण काय म्हणू शकतो, डिसएडव्हांटेजेस आहेत टू यूज द ऑन प्रेम डेटाबेस. फॉर दॅट वी आर रिक्वायर्ड टू रन रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस. दॅट इज नथिंग बट द क्लाउड डेटाबेस, राइट? मग याच्यामध्ये बघा क्लाउड डेटाबेस एक्झॅक्टली. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द डेटाबेस? आता तुम्हाला डेटाबेस माहिती असेल, एक्झॅक्टली डेटाबेस काय आहे? डेटाबेस काय असतो रे? व्हॉट इज द डेटाबेस गाईज? Collection of data. हा, कलेक्शन ऑफ डेटा म्हणू शकतो. म्हणजेच तो एक डेटा झाला, राईट? डेटाबेस म्हणजे काय? विच इज इट इज वन ऑफ द सॉफ्टवेअर विच इज यूज टू स्टोअर द डेटा, राईट? लेट मी राईट हिअर डेटाबेस. डेटाबेस म्हणजे काय असतो? इट इज अ सॉफ्टवेअर टू स्टोअर. It is the software to store the data. It is the software to store the data or which is used to. It is the to store software which is which is used to store the data, right? That is called as a database. म्हणजे काय, एखादा आपल्याला काय करायचं आहे, ऍप्लिकेशनचा डेटा आपल्याला स्टोअर करायचा आहे, राईट? सो फॉर दॅट वी रिक्वायर टू स्टोअर द डेटाबेस. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला एक डेटाबेस लागेल. फॉर एक्झाम्पल, लेट्स सी वन एक्झाम्पल, लाईव्ह एक्झाम्पल काय, व्हॉट्सअप ऍप्लिकेशन आहे तुमच्याकडे, राईट? आता WhatsApp ॲप्लिकेशनमध्ये बघा, तुमच्याकडे WhatsApp ॲप्लिकेशनमध्ये तुमचा डेटा कुठे स्टोअर होतो, तर एका डेटाबेसमध्ये तुमचा डेटा स्टोअर होतो. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस तुम्ही WhatsApp ॲप्लिकेशनमध्ये बघा, काही लोकांचे मेसेजेस तुम्ही रिसीव्ह करता. काही लोकांना तुम्ही मेसेजेस पाठवता. काही लोकांना तुम्ही इमेजेस पाठवता किंवा रिसीव्ह करता, राईट? सो ते एक्झॅक्टली तो जो डेटा आहे, तुमचे मेसेजेस आहेत, तुमचे इमेजेस आहेत. काही लोकं तुम्हाला ऑडिओ फाइल्स पाठवतात, व्हिडिओ फाइल्स पाठवतात, राईट? सो तो जो एक्झॅक्टली डेटा आहे तो जातो कुठं? तो डायरेक्टली कुठे जातो? डेटाबेसमध्ये जातो. इट मीन्स WhatsApp ॲप्लिकेशन जे आहे त्याला एक इंटरनल डेटाबेस असतो. म्हणजे आता तुम्ही WhatsApp ॲप्लिकेशनला सेपरेट डेटाबेस बघितलाय का? नाहीये, राइट? त्याचा कोणता डेटाबेस आहे? तर त्याचा RDS डेटाबेस आहे. जो तुम्हाला दिसणार नाही, बट तो डायरेक्टली कनेक्टेड कशासोबत असतो? क्लाउड सोबत असतो. इट मीन्स WhatsApp ॲप्लिकेशन हा डायरेक्टली याचा डेटा कुठे जातो? डेटाबेसमध्ये जातो, राइट? त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? क्लाउड डेटाबेस पाहिजे. तर क्लाउड डेटाबेसच्या आतमध्ये तुम्ही काय करू शकता? WhatsApp ॲप्लिकेशनवरती जे काही तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आली, WhatsApp ॲप्लिकेशनला जे काही इन्फॉर्मेशन म्हणू शकतो किंवा इमेजेस जे काही इमेजेस जे काही तुम्ही रिसीव्ह करताय, राइट? ते इमेजेस जातात कुठे? तर त्या डायरेक्टली डेटाबेसमध्ये जातात. बिकॉज डेटाबेस इज वन ऑफ द सॉफ्टवेअर विच इज यूज टू स्टोअर द डेटा. याचा यूज कशासाठी होतो? स्टोअरिंग डेटाबेससाठी. WhatsApp ॲप्लिकेशनसाठी काय असतो? WhatsApp ॲप्लिकेशन एक्झॅक्टली परफॉर्म काय काय करतं? वी कॅन टेक्स्ट द मेसेजेस. आपण काय करतो? मेसेजेस टेक्स्ट करतो, राईट? त्याच्यानंतर अजून काय करतो रे? ऑडिओ फाइल्स. ऑडिओ फाइल्स सुद्धा काय होतात? ऑडिओ फाइल्स सुद्धा आपल्या WhatsApp ॲप्लिकेशनमध्ये स्टोअर होतात. म्हणजे ॲप्लिकेशनच्या डेटाबेसमध्ये स्टोअर होतात. त्याच्यानंतर आपण व्हिडिओ फाइल्स सुद्धा स्टोअर करू शकतो. व्हिडिओ फाइल्स. याच्यानंतर आपण डॉक्युमेंटरी सुद्धा पाठवू शकतो बघा WhatsApp वरतून, राईट? डॉक्युमेंट सुद्धा आहे. डॉक्युमेंट सुद्धा काय करतं? डॉक्युमेंट सुद्धा आपण डेटाबेसमध्ये स्टोअर करू शकतो. म्हणजे जे काही तुम्ही इमेजेस, जे काही फाइल्स, ऑडिओ फाइल्स, व्हिडिओ फाइल्स तुम्ही रिसीव्ह करताय, त्या WhatsApp ॲप्लिकेशनच्या किंवा WhatsAppच्या डेटाबेसमध्ये जाऊन स्टोअर होतात. मग तो कोणता डेटाबेस यूज करतो WhatsApp ॲप्लिकेशन? तर तो RDS हा डेटाबेस यूज करतो. द RDS इज नथिंग बट द रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस, राईट? देन नेक्स्ट पॉइंट इज every software every software application every software application will use the database to store the data permanently. तुम्हाला डेटा सॉरी WhatsApp ॲप्लिकेशन काय करतो? WhatsApp ॲप्लिकेशनच्या डेटाबेसमध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो. सो एव्हरी ॲप्लिकेशन लाइक WhatsApp सारखे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत, Instagram असेल, त्याच्यानंतर नोकरी ॲप्लिकेशन असेल, त्याच्यानंतर लाइक Zoom ॲप्लिकेशन असेल, राइट? त्याच्यानंतर लाइक बरेच जे काही सोशल मीडियाचे ॲप्लिकेशन्स आहेत, त्या ॲप्लिकेशनमध्ये जे काही आपण
डेटा रिसीव्ह करतो किंवा डेटा आपण डायरेक्टली लाईक सेंड करतो. तो डेटा कुठून सेंड करतो? तर एका डेटाबेस मधून सेंड करतो. लाईक समजा तुम्हाला एखाद्या लाईक पर्टिक्युलर पर्सनला तुम्हाला इमोजीस पाठवायचे, तर ते इमोजीस असतात कुठे? तर ते WhatsApp ॲप्लिकेशन मधून आपण सिलेक्ट करतो. बट ते येतात एक्झॅक्टली कुठून? तर ते डेटाबेस मधून इमोजीस तुम्हाला समोर येतात. त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही काय करू शकता? इमोजीस पाठवू शकता, सिंटॅक्सेस पाठवू शकता, राइट? सो दॅट इज अ यूज केसेस ऑफ द सॉफ्टवेअर, की डेटाबेसमध्ये जे काही व्हॅल्यूज की जे काही डेटा स्टोअर आहे, तो डेटा तुम्ही पाठवू शकताय. अदरवाईज रिसीव्ह केलेला डेटा तुम्ही डेटाबेसमध्ये जाऊन स्टोअर करू शकताय. देन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन विल यूज, नेक्स्ट पॉइंट, सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन विल यूज SQL डेटा किंवा SQL टू कम्युनिकेशन विथ डेटाबेस, विथ डेटाबेस. आता बघा, जावा सोबत आय मीन एखाद्या ॲप्लिकेशन सोबत आपण कम्युनिकेट कसं करू शकतो? बाय युजिंग द जावा लँग्वेज. तसंच लाईक कॉम्प्युटर सोबत कम्युनिकेशन कसं करू शकतो? बाय युजिंग द बायनरी लँग्वेज किंवा जो काही बाईट कोड आहे, बाईट कोड त्यानंतर बायनरी लँग्वेज जे आहे त्याच्या थ्रू. आपण लाईक सर्व्हर सोबत कम्युनिकेट कसं करू शकतो? बाय युजिंग द व्हर्चुअल मशीन. तसंच आहे की आपण डेटाबेस सोबत कम्युनिकेशन करायसाठी डेटाबेसची एक ओन लँग्वेज आहे, दॅट इज नथिंग बट द SQL. SQL काय? SQL इज वन ऑफ द लँग्वेज टू कम्युनिकेट विथ अवर डेटाबेस. डेटाबेस सोबत कम्युनिकेट करायचं तर डेव्हलपरला काय माहिती पाहिजे? SQL लँग्वेज माहिती पाहिजे. सो DevOps इंजिनियर इज रिस्पॉन्सिबल टू सेटअप द RDS फॉर द डेव्हलपर्स. म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, की तुम्हाला एक RDS क्रिएट करून द्यायचा आहे डेव्हलपरला. बट यू शुड नो ॲट लीस्ट व्हॉट एक्झॅक्टली द RDS. मग तुम्हाला RDS माहिती पाहिजे. कारण RDSचे क्वेश्चन तुम्हाला केले जातात इंटरव्ह्यूमध्ये. व्हॉट इज द RDS? What is the use cases of the RDS, right? So software application will use the SQL to communication with database, right? म्हणजे SQL काय? SQL is one of the language. By using this language, we can communicate with our database. Then what is the SQL stands for, guys? SQL काय असतो? SQL stands for structured query language. SQL काय? SQL is nothing but the structural query language that is called as a SQL. मग एसक्यूएलची लँग्वेज कोणाला माहिती पाहिजे? डेव्हलपरला माहिती पाहिजे, की डेटाबेस सोबत कम्युनिकेट कसं करायचं. त्यांना आपण एक सेटअप करून द्यायचंय. त्याच्या अकॉर्डिंगली ते काय करतील? त्याचा यूज करतील. सो युजिंग द एसक्यूएल वी कॅन परफॉर्म वी कॅन परफॉर्म द CRUD ऑपरेशन. CRUD ऑपरेशन. आता CRUD ऑपरेशन काय असतं? ऑपरेशन. CRUD म्हणजे काय? सी इट स्टँड्स फॉर क्रिएट. त्याच्यानंतर काय आहे? आर आहे. आर म्हणजे काय? रिट्रीव्ह. त्याच्यानंतर काय आहे? यू आहे. यू म्हणजे काय? अपडेट. त्याच्यानंतर काय आहे? डी. डी म्हणजे काय? डिलीट. आता CRUD ऑपरेशन परफॉर्म करतात म्हणजे काय करतात? एखाद्या काय करायचं आपल्याला? एखादं ॲप्लिकेशन आहे. समजा एक आपल्याकडे एक फॉर एक्झाम्पल एक कॉलेजची वेबसाईट आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? कॉलेजच्या वेबसाईटवरती तुम्हाला तुमचे फॉर्म भरायचे आहेत. राईट? किंवा तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंय त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचे डिटेल्स काय करावे लागतील? एंटर करावे लागतील. बिफोर देअर की तुम्हाला काय करावं लागेल? रजिस्ट्रेशन करावं लागेल. आफ्टर दॅट यू विल गेट द युजर नेम अँड पासवर्ड. म्हणजे क्रेडेन्शियल्स भेटतील. मग तुम्हाला स्वतः काय करायचंय? तुमचं एक स्वतःचं अकाउंट क्रिएट करायचं आहे कॉलेजच्या वेबसाईटवरती. दॅट इज नथिंग बट द क्रिएट. म्हणजे एसक्यूएल क्वेरीचा यूज करून वी कॅन परफॉर्म द CRUD ऑपरेशन. इट मीन्स क्रिएट. रिट्रीव्ह म्हणजे काय? तुम्हाला डेटा बाहेर घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला डेटा काय करायचा आहे? रिट्रीव्ह करायचा आहे. दॅट इज नथिंग बट द रिट्रीव्ह. तुम्हाला तुमचा डेटा म्हणजे अपडेट करायचा आहे. इट मीन्स समजा तुम्हाला फोन नंबर चेंज करायचा आहे. तर तुम्ही काय करू शकता? एसक्यूएल थ्रू फोन नंबर चेंज करू शकता. बाय युजिंग द अपडेट कमांड. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स काय करायचे आहेत? डिलीट करायचे आहेत. बाय युजिंग द डिलीट कमांड वी कॅन डिलीट अवर डिटेल्स, राइट? दॅट इज नथिंग बट द CRUD ऑपरेशन गाईज. याचं आय मीन याचा जो यूज आहे तो कोण करतं? डेव्हलपर करतात. ठीक आहे. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे एक्झॅक्टली CRUD काय असतं ते. देन नेक्स्ट वन इज वी हॅव सेव्हरल डेटाबेसेस. वी हॅव दी सेव्हरल databases in the market.
इन दी मार्केट. आता याच्यामध्ये बघा कोणते कोणते डेटाबेसेस आहेत. फर्स्ट वन इज ओरॅकल, देन वी हॅव दी मायस्क्यूएल, देन वी हॅव दी अजून काय म्हणू शकतो आपण, एसक्यूएल सर्व्हर एक म्हणू शकतो. त्याच्यानंतर अजून एक आहे पोस्टजर एसक्यूएल, पोस्टजर एसक्यूएल. त्याच्यानंतर आयबीएमचा पण एक डेटाबेस आहे स्वतःचा. ठीक आहे. दोज आर द डेटाबेसेस आर अवेलेबल इन द मार्केट. अजून भरपूर आहेत, बट ऍटलीस्ट तुम्हाला हे डेटाबेसेस माहिती पाहिजे. वी हॅव द सेव्हरल डेटाबेसेस इन द मार्केट गाईज. कोणता कोणता आहे? ओरॅकल आहे, मायस्क्यूएल आहे, एसक्यूएल सर्व्हर आहे, पोस्टजर एसक्यूएल आहे, अँड देन आयबीएम. दोज आर द डेटाबेसेस आर अवेलेबल, राईट? सो नेक्स्ट पॉइंट इज टू अबाउट डेटाबेसेस, टू अबाउट databases call as relational relational database, right? That is called as a relational database. याला काय म्हणायचं आहे तुम्हाला? दोज आर नथिंग बट द रिलेशनल डेटाबेस, राईट? दॅट इज नथिंग बट द आरडीएस. आता हे मॅन्युअली सुद्धा डेटाबेसेस आहेत आणि आपण ते क्लाउडचे डेटाबेसेस सुद्धा क्रिएट करू शकतो, राईट? मीन वाईल जस्ट कीप इन माइंड दोज आर द रिलेशनल डेटाबेस. सो रिलेशनल डेटाबेस will use to store the data. Let me write here relational database, relational database, relational database will store the data, store the data using, store the data using tables. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला? डेटाबेसच्या आतमध्ये तुम्हाला टेबल्स क्रिएट करावे लागतील आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये काय करू शकता तुम्ही? डेटा स्टोअर करू शकताय, राईट? इट मीन्स टेबल रिप्रेझेंट द डेटा युजिंग द रोज अँड कॉलम फॉर्मॅट. लेट मी राईट हिअर. टेबल म्हणजे काय? टेबल्स आर और टेबल रिप्रेझेंट डेटा युजिंग रोज अँड कॉलम्स फॉर्मॅट. ठीक आहे. परत एकदा बघायचंय सगळं नीट. काय म्हणतोय बघा आपण इथे? व्हॉट इज द डेटाबेस? आपण सुरुवात कुठून करतोय आता? डेटाबेस पासून करतोय. व्हॉट इज द डेटाबेस गाईज? इट इज द सॉफ्टवेअर विच इज यूज टू स्टोअर द डेटा. असा एक सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आपल्याला डेटा स्टोअर करू शकतो आपण. लेट सपोज द एक्झाम्पल फॉर द व्हॉट्सअप ऍप्लिकेशन. वी कॅन टेक्स्ट द मेसेजेस, वी कॅन ऑडिओ फाइल्स, वी कॅन रिसीव्ह इट, वी कॅन लाईक सेंड टू द पर्टिक्युलर पर्सन. व्हिडिओ फाइल्स रिसीव्ह करू शकता. डॉक्युमेंट्स ऑल्सो वी कॅन स्टोअर इन टू द डेटाबेस. जे काही रिसीव्ह करणार आहे ते कुठे जाणार आहे? तुमच्या डेटाबेसमध्ये जाणार आहे, व्हॉट्सअपच्या डेटाबेसमध्ये. ठीक आहे. एव्हरी सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन विल यूज द डेटाबेस टू स्टोअर द डेटा परमनंटली. जसं की तुमच्याकडे बघा अमेझॉनचं ऍप्लिकेशन आहे. तुम्ही अमेझॉनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला काय दिसतं रे? शॉपिंग वेबसाईट, आय मीन शॉपिंग मटेरियल सगळं दिसतं, शॉपिंग प्रोडक्ट दिसतात, राईट? मोबाईल फोन दिसतं. तुम्ही मोबाईलला सर्च करू शकता, मोबाईल फोन दिसतं. लाईक तुम्ही आणखीन काय म्हणू शकतो आपण? लाईक तुम्ही क्लॉथला सर्च करू शकता, तुम्हाला क्लॉथ्स दिसतात, राईट? लेट मी चेक, आय मीन ऍक्सेस दिस वेबसाईट amazon.com. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट्स आपल्याला दिसतात. गेमिंग ऍक्सेसरीज आहेत, गेट युअर गेम नेम, म्हणजे बाकीचे जे काय आहेत, होम अप्लायन्सेस, किचन अप्लायन्सेस आहेत, राईट? त्याच्यानंतर न्यू प्रोडक्ट्स आहेत, लाईक इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स आहेत, राईट? त्याच्यानंतर लाईक आणखीन काय म्हणू शकता तुम्ही? लाईक किड्स प्रोडक्ट्स आहेत, लेडीज प्रोडक्ट्स प्रोडक्ट्स वगैरे आहेत, राईट? त्याच्यानंतर जे काही ग्रॉसरीज आहेत ते सुद्धा आपण काय करू शकतो? याच्यावरतून आपण सर्च करू शकतो. समजा तुम्हाला लाईक क्लॉथ सर्च करायचं आहे, इट मीन्स समजा तुम्हाला लाईक क्लॉथ्स फॉर मेन सर्च करायचं तर ऑटोमॅटिकली यू विल गेट द रिझल्ट, राईट? लाईक जीन्स आहेत, पॅन्ट्स. मग हे एक्झॅक्टली येतं कुठून? हे डायरेक्टली यू विल गेट फ्रॉम द डेटाबेस, राईट? इट मीन्स every application or every software application will use the database to store the data permanently. म्हणजे हे जो काही डेटा आहे, हा जो काही हे जे काही तुम्हाला दिसतंय, हे सगळे डेटा कुठे आहे? हा डेटाबेस मध्ये आहे. म्हणजे डायरेक्टली आपण ऍक्सेस कुठून करतोय हा डेटा? तर डेटाबेस मधून आपण डायरेक्टली काय करतोय? हा डेटा ऍक्सेस करतोय, राईट? देन
सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन विल यूज द एसक्यूएल टू कम्युनिकेशन विथ अ डेटाबेस. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्हाला या डेटाबेसमध्ये आता अमेझॉनचा एक डेटाबेस आहे, तसंच लाईक व्हॉट्सअपचा डेटाबेस अलग आहे, इंस्टाग्रामचा डेटाबेस अलग आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काही तुम्ही लाईक इन्फॉर्मेशन स्टोअर करताय, म्हणजे हा कोणता ब्रँड आहे किंवा एक्झॅक्टली हा क्लॉथ कोणता आहे, याची प्राइस काय आहे, याचे एक्झॅक्टली आपल्याकडे क्वांटिटी किती शिल्लक आहे किंवा अजून काय म्हणू शकतो, याचा कलर कोणते कोणते अवेलेबल्स आहेत, याची जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशामध्ये ठेवायला लागते, तर डेटाबेसमध्ये ठेवायला लागते. मग ती जर इन्फॉर्मेशन तुम्हाला डेटाबेसमध्ये ठेवायची आहे, तर तुम्हाला डेटाबेस सोबत कम्युनिकेट करावं लागेल by using the SQL language, right? Then what is the SQL, guys? That is nothing but the structural query language, right? Using the SQL, we can perform some operation. It means we can perform the CRUD operation. CRUD is nothing but the create, retrieve, update and delete. समजा हा प्रोडक्ट आपल्याकडे आता अवेलेबल नाहीये, राईट? तर अमेझॉनचा सीईओ काय करेल किंवा ऍडमिन काय करेल, हा प्रोडक्ट डायरेक्टली डेटाबेस मधून डिलीट करेल बाय युझिंग द डिलीट कमांड. समजा या प्रॉडक्टची प्राइस त्याला वाटते की सध्या आता आपल्याला लाईक काहीतरी सेल लावायचं आहे. सध्या काहीतरी आपलं अपकमिंग डेज मध्ये काहीतरी फेस्टिवल आहे, दिवाळी आहे किंवा गुढीपाडवा आहे. तर त्याच्या अकॉर्डिंगली काय करतात, आपल्याला सेल भेटतात बघा मोबाईल फोनचे. लाईक प्रत्येक आता मोबाईल फोन जर बघितला तुम्ही, मोबाईल्स, आयफोन वगैरे. अरे यार. हां. याच्यामध्ये जर तुम्ही बघितला, तर याच्यामध्ये बघा काही ठिकाणी सेल्स असतात. तिथे तुम्हाला सेल्स म्हणून दिलेलं असतात, राइट? तर हे जे सेल्स आहेत, हे सेल्स तुम्हाला काय करायचे असतात, की पर्टिक्युलर डेजसाठी तुम्हाला ते अप्लाय करायचे असतात. समजा 2 डेजसाठी मला सेल लावायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्हाला डेटाबेसमध्ये जाऊन डेटा तुम्हाला अपडेट करावा लागेल. म्हणजे त्याची प्राइस जी आहे, त्याची प्राइस काय होणार? त्याची प्राइस डिक्रीज होणार, राइट? मग ते जो ती जी इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला कशामध्ये द्यावं लागेल? डेटाबेसमध्ये द्यावं लागेल. कारण डेटाबेसमध्ये जे काही इन्फॉर्मेशन आहे, तीच इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिसते. आज कुठे सेल दिसतो का? आपल्याला नाही दिसत आहे, राइट? म्हणजे ती जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला अपडेट कशा थ्रू करायचं आहे? बाय युजिंग द अपडेट क्वेरी. दिस इज द वर्क, आय मीन हे वर्क कोण हँडल करतं? तर हे डेव्हलपर्स करतात, ठीक आहे. देन तुम्हाला डेटा रिट्रीव्ह करायचा आहे. रिट्रीव्ह म्हणजे काय? मी इथं iPhone टाकला, मला iPhone 16 टाकायचा आहे. You will get the data. You will get only the data for the iPhone 16, right? It means we can retrieve the data by using this portal, right? याच्यावरती तुम्ही काही सर्च करा, सगळं काही तुम्हाला ते दाखवेल. त्याच्याकडे जे जे अवेलेबल्स आहेत, क्लॉथ्स तुम्ही सर्च करा, विमेन्स अप्लायन्सेस सर्च करा, विमेन्स किड्स, आय मीन किड्स क्लॉथ्स वगैरे सर्च करा, मेन क्लॉथ सर्च करा. सगळं काही आपल्याला काय वाटणार आहे, इथून आपल्याला डायरेक्टली रिट्रीव्ह डेटा होणार आहे, राईट? त्याच्यानंतर वी कॅन क्रिएट इट. म्हणजे आपल्याला न्यू प्रोडक्ट आता Amazonला काय करायचंय, की न्यू प्रोडक्ट याच्यावरती काय करायचंय, स्टोअर करायचंय. म्हणजे दिवसेंदिवस काय करतात, ते न्यू प्रोडक्ट काहीतरी मार्केटमध्ये लॉन्च झाले, तर ते काय करतात, आपल्या डेटाबेसमध्ये त्याला क्रिएट करतात. क्रिएट करतात म्हणजे काय, की त्याची इन्फॉर्मेशन, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याची प्राइस, त्याची क्वांटिटी, त्याचे कलर्स, जे काही इन्फॉर्मेशन आहे, ती सगळी जी इन्फॉर्मेशन ती क्लायंट, आय मीन प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग कडून काय करतात, गॅदर करतात आणि तो काय करतात, डेटा याच्यामध्ये क्रिएट करतात, राईट? That is a use cases of the create, retrieve, update and delete. Are you guys clear about this point, everyone? CRUD operation समजलं एक्झॅक्टली काय असतं? Yes, sir. Yeah. Okay. Then next one is we have the several databases in the market. Like Oracle is one of the database. MySQL आहे, SQL Server आहे, like PostgreSQL आहे, IBM आहे, त्याच्यानंतर MongoDB आहे, त्याच्यानंतर like अजून बरेच databases आहेत. Like PostgreSQL, NoSQL एक आहे, right? Those are the databases are available and that is called as a relational database. Then relational database we will use the store the data by using the tables, right? That we need to create the tables in your database. मग आपल्याला काय करावं लागतील, टेबल क्रिएट करावे लागतील. कशामध्ये? डेटाबेसमध्ये टेबल क्रिएट करावं लागतं आणि टेबल इट रिप्रेझेंट द रोज अँड कॉलम फॉर्मॅट. म्हणजे प्रत्येक टेबल काय असतो, त्याला रोज असतात, त्याला कॉलम्स असतात. रोज आणि कॉलम फॉर्मॅटमध्ये आपण काय करू शकतो, डेटा हा स्टोअर करू शकतो, राईट? So that is called as a database, guys, right? So let's set up the database. It means before setting the database setup. त्याच्या अगोदर तुम्हाला काय माहिती पाहिजे? There we have the two types of the databases in the market, or we can say that the two types. There we have two types. By using those, we can create the database. Let me write here. We can we can set up set up the database using two ways.
using two ways. आता ते कोणते कोणते वेज आहेत? The first one is on-prem database. Sorry, on-prem database. And the second one is cloud database. फर्स्ट कोणता आहे? दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑन प्रेम डेटाबेस. सेकंड काय आहे? क्लाउड डेटाबेस. लेट्स डिस्कस अबाउट द ऑन प्रेम डेटाबेस फर्स्ट. आता ऑन प्रेम डेटाबेस काय असतो रे? दॅट इज कॉल्ड ॲज अ लोकल डेटाबेस. म्हणजे बघा, आता माझ्याकडे ऑलरेडी एक डेटाबेस आहे. MySQL डेटाबेस आहे. लेट मी ओपन इट. तुम्हाला MySQL वर्कबेंच इन्स्टॉल करायचा आहे. ठीक आहे. तर ते कसं इन्स्टॉल करायचं त्याची मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देईन. आता इथे बघा, याला सध्या विसरून जा तुम्ही. इथे बघा, लोकल इन्स्टन्स MySQL 80 रूट लोकल होस्ट कोलन 3306. दॅट इज द पोर्ट नंबर. 3306 इज अ पोर्ट नंबर. आणि आपला डेटाबेस कशावरती आहे? लोकल होस्ट वरती आहे. लोकल होस्ट म्हणजे काय? लोकल मशीन. ठीक आहे. त्याचा युजर नेम काय आहे बघा? रूट. रूट इज द युजर नेम आणि हा आपला एक डेटाबेस आहे. ठीक आहे. वेलकम टू द MySQL वर्कबेंच. हा तुम्हाला डेटाबेस दिसतो. याच्यामध्ये बघा, इथं बँक डेटाबेस आहे. इथं लाईक बँक ऑफ इंडियाचा एक डेटाबेस आहे. बँक वरती गेलो की मला टेबल्स दिसतो. टेबलवरती गेल्यानंतर माझ्याकडे कोणते टेबल्स आहेत? कस्टमरचा एक टेबल आहे आणि ट्रान्झॅक्शनचा टेबल आहे. कस्टमरच्या टेबल्समध्ये किती कॉलम्स आहेत एकदा बघू शकतो आपण इथून, किंवा मला डायरेक्टली काय करायचंय? हा डेटाबेस एकदा ऍक्सेस करायचा. दिसतो का तुम्हाला? डेटाबेसमध्ये बघा, रोज आणि कॉलम्स आहेत. हा एकच रो आहे. हे कॉलम्स आहेत. आयडी, ऍड्रेस, ईमेल, फर्स्ट नेम आणि ट्रान्झॅक्शन आयडी. राईट. तसंच आपण ट्रान्झॅक्शनचा पण ऍक्सेस करू शकतो. म्हणजे ट्रान्झॅक्शन एक्झॅक्टली कधी झालंय. एखाद्या कस्टमरचं ट्रान्झॅक्शन म्हणजे तुमचे डेलीचे ट्रान्झॅक्शन बघा, रोजचे ट्रान्झॅक्शन कशामध्ये असतात? बँक ऑफ म्हणजे बँकच्या डेटाबेसमध्ये असतात. तुम्ही कोणत्या बँक थ्रू काय करता? ट्रान्झॅक्शन करता. हे डेलीचे तुमचा रेकॉर्ड असतो. तुम्ही बघा कधी तर काय करता, तुम्हाला माहिती नसतं एक्झॅक्टली तुम्ही आज खर्च किती केलाय. तर तुम्ही काय करता? बँक स्टेटमेंट डाउनलोड करता. ते बँक स्टेटमेंट तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ते देतात. राईट. जर तुम्ही बघितला तर पीडीएफ फॉर्मॅट त्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स असतात. राईट. असंच काहीतरी दिसतं तिथे. डेट कधीची आहे, टोटल तुम्ही अमाउंट किती ट्रान्झॅक्शन केली, त्याच्यानंतर एक्झॅक्टली तुमचा नेम असेल, तुमचा ईमेल असेल, तुमचा ऍड्रेस असेल, तुमचं नेम असेल, फर्स्ट नेम, लास्ट नेम वगैरे सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल असतील. राईट. सो ऑन प्रेम डेटाबेस म्हणजे काय असतं? ऑन प्रेम डेटाबेस इट मीन्स द लोकल डेटाबेस. म्हणजे काय? हा जो डेटाबेस आहे दॅट इज नथिंग बट द ऑन प्रेम डेटाबेस, बिकॉज देर वी हॅव द लोकल. लोकल म्हणजे काय? हा फक्त लोकल ऍप्लिकेशन सोबत काय करू शकतो? कम्युनिकेट करू शकतो. राईट. हा डेटाबेस आपण Amazonला डायरेक्टली कनेक्ट नाही करू शकत किंवा कुठल्या बँकच्या ऑफिशियल वेबसाईटला डायरेक्टली कनेक्ट नाही करू शकत, बिकॉज दिस इज अवर ऑन प्रेम डेटाबेस. आणि याच्यासाठी काय करावं लागतं? याच्यासाठी आपल्याला लायसन्स खरेदी करावं लागतं. दॅट वी नीड टू इन्स्टॉल द सॉफ्टवेअर हिअर. आणि याची सिक्युरिटी काहीच नाहीये. मी डायरेक्टली काय केलं रे? इकडे गेलो, इथं डायरेक्टली MySQL सर्च केलं, एंटर केलं आणि त्याच्यानंतर काय केलं? डायरेक्टली त्या लोकल इन्स्टन्स वरती क्लिक केलं. यू विल गेट द डेटाबेस. म्हणजे कोणी येईल आणि हा डेटाबेस काय करेल? बघू शकतो. राइट. इट मीन्स देअर वी हॅव सम चॅलेंजेस विथ द ऑन प्रेम डेटाबेस गाईज. द फर्स्ट चॅलेंज, लेट मी राईट द ऑन प्रेम. ऑन प्रेम म्हणजे काय? दॅट इज नथिंग बट द लोकल डेटाबेस. राईट. बट for the local database there we have some challenges are available. Let me write here what are the challenges, why we are going to use here the cloud database instead of the on-prem database. Before there you should know की ऑन प्रेम डेटाबेस एक्झॅक्टली चॅलेंजेस काय आहेत. चॅलेंजेस चॅलेंजेस फॉर द ऑन प्रेम डेटाबेस. आता ऑन प्रेम डेटाबेसचं फर्स्ट चॅलेंज आहे परचेस डेटाबेस लायसन. म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय याचं तुम्हाला लायसन्स परचेस करावं लागतं इफ यू आर गोइंग टू यूज द ऑन प्रेम डेटाबेस. आता सध्या मी काय करतोय, हा फ्री ऑफ कॉस्ट मधला डेटाबेस आहे. ठीक आहे. म्हणजे याचं काय आहे, याचे आपल्याला एक साईज दिले, तेवढ्या साईज पर्यंत आपण फ्रीली यूज करू शकतो. म्हणजे एक मॅक्सिमम लाईक 100 जीबी पर्यंत आपण याचा यूज करू शकतो. बट एखाद्या ऍप्लिकेशनला म्हणजे Amazon सारखे ऍप्लिकेशन आहेत. Amazon सारख्या ऍप्लिकेशनला 100 जीबीचा डेटाबेस आपल्याला यूज करून चालणार आहे का? नाहीये. म्हणजे एकाच प्रोडक्टचे नाही म्हटले तर 1000 जीबी पर्यंत डेटा असतो. म्हणजे मेन्स क्लॉथ्स मेन क्लॉथचे 1000 जीबी पर्यंत त्याचा त्याचा डेटा असतो. मग बाकीचे प्रोडक्ट तर खूपच जास्त आहेत. म्हणजे ऑन प्रेम डेटाबेस काय आहे, की ऑन प्रेम डेटाबेस आपण फ्रीली पण यूज करू शकतो. बट
तुम्हाला एखाद्या ॲप्लिकेशनसाठी ऑन प्रेम डेटाबेस यूज करायचा आहे. फॉर दॅट वी रिक्वायर टू परचेस द डेटाबेस लायसन. परचेस द डीबी लायसन्स. डीबी लायसन्स ठीक आहे. म्हणजे डीबी सर्व्हर लायसन म्हणू शकतो आपण. म्हणजे काय रे? आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला काय करावं लागेल? ऑन प्रेम डेटाबेस जर आपण यूज करतो, तर त्याच्यासाठी आपल्याला लायसन्स त्याचं पर्चेस करावं लागेल. पर्चेस द डीबी सर्व्हर लायसन्स. देन सेकंड वन इज सेकंड वन चॅलेंज कोणतं आहे? वी नीड टू इन्स्टॉल द डेटाबेस सर्व्हर सॉफ्टवेअर. म्हणजे जसा मी इकडे बघा, हा इन्स्टॉल केलाय. हा वर्कबेंच इन्स्टॉल केलाय. याच्यानंतर मी याच्यामध्ये सर्व्हर सुद्धा इन्स्टॉल केलाय. राइट? म्हणजे बघा, हा वर्कबेंचच फक्त इन्स्टॉल नाही करावा लागत. तुम्हाला याचा सर्व्हर सुद्धा इन्स्टॉल करावा लागतो. दॅट इज द सेकंड चॅलेंज. राइट? इन्स्टॉल इन्स्टॉल दी डीबी सर्व्हर सॉफ्टवेअर. तुम्हाला डेटाबेसचा सर्व्हर काय करावा लागतो? इन्स्टॉल करावा लागतो. देन थर्ड वन चॅलेंज कोणता आहे? मी डायरेक्टली बघा हे ॲक्सेस केला डेटाबेस. एनीवन कॅन सी युअर ई-कॉमर्सचा डेटाबेस तुम्हाला बघायचा आहे. तर तुम्ही काय करू शकता? इथं एम्प्लॉयी ई-कॉमर्समध्ये किती टेबल्स आहेत? एम्प्लॉयी सिक्वेन्स आहे, प्रॉडक्ट आहे, युजर आहे. आय वांट टू सी द एम्प्लॉईज. एम्प्लॉयी बघा, इथे एम्प्लॉयी दिसतात. मग कोणते-कोणते एम्प्लॉईज ई-कॉमर्सच्या ॲप्लिकेशनमध्ये ते सगळं दिसतात. इथले प्रॉडक्ट सुद्धा बघू शकतो. इथे कोणते-कोणते प्रॉडक्ट्स आहेत? माऊस आहे, कीबोर्ड आणि सीपीयू आहे. आपण युजर सुद्धा इथे चेक करू शकतो. कोण-कोण युजर्स आहेत. इतके युजर्स इथं अवेलेबल आहेत. त्याचा युजर नेम दिसतो, त्याचा पासवर्ड दिसतो. धिस इज नॉट अ गुड प्रॅक्टिस गाईज. म्हणजे डायरेक्टली तुमचा युजर नेम, पासवर्ड कोणीतरी बघू शकतं बाय युजिंग द ऑन प्रेम डेटाबेस, राइट? द थर्ड चॅलेंज इज सिक्युरिटी. म्हणजे काय होऊ शकतं? द सिक्युरिटीचा एक मेजर चॅलेंज आहे. त्याच्यानंतर समजा नेटवर्क जर डाउन झालाच. समजा नेटवर्क यार, 1 सेकंड. हं. समजा तुमचा नेटवर्क जर ऑन प्रेम डेटाबेसचा डाउन झाला, तर या केसमध्ये तुम्ही काय करू शकताय? आय मीन या केसमध्ये तुम्ही डेटाबेस यूज करू शकत नाही. इट मीन्स देअर वी हॅव द नेटवर्क इश्यू. नेटवर्क इश्यू सुद्धा असू शकतो. त्याच्यानंतर अवेलेबिलिटीचा पण एक प्रॉब्लेम आहे, की ऑन प्रेम डेटाबेस तुम्ही यूज करताय, तर तुम्हाला एक स्पेसिफिक काय म्हणू शकता स्टोरेजच तुम्ही यूज करू शकताय. फॉर एक्झाम्पल उद्या उठून Amazonनं काय केलं, त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये भरपूर नवीन प्रॉडक्ट्स ॲड केले. राइट? तर ते प्रॉडक्ट कुठे ॲड करायचे? तुमच्या डेटाबेसमध्ये ॲड करायचे. तर डेटाबेस काय करायला लागेल मग? डेटाबेसची तुमची कॅपॅसिटी इम्प्रूव्ह करावी लागेल. म्हणजे तुमची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवायला लागेल, राइट? सो दॅट इज अल्सो वन ऑफ द चॅलेंज. इट मीन्स अवेलेबिलिटी. अवेलेबिलिटीचा पण एक काय आहे? चॅलेंज आहे. देन नेक्स्ट वन इज स्केलॅबिलिटी. स्केलॅबिलिटी काय असतं रे? कोण सांगू शकते? व्हॉट इस द मीन ऑफ द स्केलॅबिलिटी? स्किल एबिलिटी याच्यामध्येच आहे काय म्हणू शकता या वर्डमध्येच आहे त्याचं लाइक मीनिंग त्याचं. स्केलेबिलिटी काय असतं? If we want to increase our database, right? हां, म्हणजे अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट आपला डेटाबेसची जी काही साईज आहे ती ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे सॉरी इन्क्रीज व्हायला पाहिजे. समजा तुमच्याकडे एक डेटाबेस आहे 10 जीबीचा. ठीक आहे. तुमचा ऑलरेडी डेटाबेस भरून झालाय आय मीन फिल झालाय 9 जीबी पर्यंत. आणि आता 3 जीबीचा काय करायचा मला डेटा Amazonकडे काय झालाय नवीन प्रॉडक्टची एक रिक्वायरमेंट आली, की आमचे प्रॉडक्ट्स आहेत ते Amazonवरती लॉन्च करा. असे 3 जीबीचे डेटा आहेत. आता तो 3 जीबीचा डेटा तुम्ही फिल करायला गेला, तर प्रॉब्लेम काय येणार? आपला ऑलरेडी डेटाबेस 9 जीबी फिल झालाय. म्हटल्यानंतर अराउंड 1 जीबी पर्यंत आपण डेटा काय करू शकतो? फिल करू शकतो. बट राहिलेले 2 जीबीचा आपला डेटा स्टोअर करू शकत नाही. सो अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट अवर डेटाबेस स्टोरेज नीड टू बी इन्क्रीज. तो ऑटोमॅटिकली इन्क्रीज व्हायला पाहिजे. दॅट इज नथिंग बट द स्केलॅबिलिटी. मग हा जो स्केलॅबिलिटी आहे, याची याचं जे काही आय मीन हा स्केलॅबिलिटी आपल्या ऑन प्रेम डेटाबेसमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही, राइट? मग त्याच्यासाठी तुम्हाला विचार करावा लागेल. डेटा किती आहे? डेटाबेस स्टोअर किती झालाय? त्याच्या अकॉर्डिंगली सुरुवातीला काय करावं लागेल? डेटाबेसची साईज तुम्हाला इन्क्रीज करावी लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला स्केल इन करावं लागेल. म्हणजे डेटा ॲड करावा लागेल, राइट? देन नेक्स्ट वन इज बॅकअप ॲज वेल. वी कॅनॉट गिव्ह द बॅकअप फ्रॉम द ऑन प्रेम डेटाबेस गाईज. म्हणजे ऑन प्रेम डेटाबेस कडून तुम्ही बॅकअपची वगैरे अपेक्षा करू शकत नाही. ऑन प्रेम डेटाबेस कडून तुम्हाला बॅकअप भेटणार नाहीये, राइट? सो दोज आर द चॅलेंजेस विथ द ऑन प्रेम डेटाबेस. परत एकदा बघा,
सॉफ्टवेअर सर्व्हर तुम्हाला सॉरी किंवा डेटाबेस सर्व्हर लायसन्स तुम्हाला पर्चेस करावं लागेल. डेटाबेस सर्व्हर तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. सिक्युरिटीचा मेजर इश्यू आहे. नेटवर्क डाऊन झाला तर डेटाबेस ॲक्सेस करू शकणार नाही. अवेलेबिलिटीचा एक मेजर इश्यू आहे. स्केलेबिलिटी होऊ शकत नाही. त्या तुम्हाला मॅन्युअली काय करावं लागेल, डेटाबेसवरती वॉच करावं लागेल अँड वी डोंट हॅव गेट द बॅकअप ॲज वेल, राइट? सो दोज आर द चॅलेंजेस. नाऊ आय वांट टू ओव्हरकम दोज चॅलेंज गाईज. मला काय करायचंय? टू ओव्हरकम दोज चॅलेंजेस. मला काय करायचं टू ओव्हरकम दोज चॅलेंजेस इट इज हायली रिकमेंडेड टू यूज द क्लाउड डेटाबेस गाईज. ओव्हरकम दोज चॅलेंज इट इज इट इज highly recommended to use क्लाउड डेटाबेस. मग क्लाउड डेटाबेस कधी पिक्चरमध्ये येतो गाईज? ज्यावेळेस हे चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय येतो? क्लाउड डेटाबेस हा पिक्चरमध्ये येतो. मग डेटाबेस काय आहे? डेटाबेस ऑलरेडी आपण इथं बघितलं, व्हिच इज यूज्ड टू स्टोअर द डेटा. मग कोणता डेटा असेल? काय डेटा असेल? राइट? मग त्या डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करायसाठी एक्झॅक्टली कोणती लँग्वेज आहे? मग त्या लँग्वेज थ्रू आपण काय-काय ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, राइट? कोणते-कोणते डेटाबेसेस अवेलेबल आहेत, राइट? मग त्याचा यूज करून आपण त्याच्या आतमध्ये काय करू शकतो? टेबल्स क्रिएट करू शकतो. मग टेबल्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतात? रोज आणि कॉलम फॉर्मॅटमध्ये असतात. हे तर आपल्याला माहिती आहे. बट ज्यावेळेस आपण एखादे डेटाबेसेस काय करतो? सेटअप करतो. त्यावेळेस आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट वन इज अ ऑन प्रेम डेटाबेस, राइट? बट ऑन प्रेम डेटाबेसमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे एकच प्रॉब्लेम असा नाहीये, की बाबा तेवढा प्रॉब्लेम असता तर आपण मॅनेज करू शकलो असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे किंवा काय म्हणू शकतो आपल्याकडे नेटवर्कचा किंवा अवेलेबिलिटीचा इश्यू आहे. तर तो आपण काय करू शकतो मल्टिपल डेटाबेसेस अटॅच करू शकतो. दॅट इज नॉट अ गुड डील आय मीन बिग डील राइट? मग आपल्याकडे किती प्रॉब्लेम्स आहेत? तुम्हाला लायसन्स पर्चेस करायचंय, तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचंय, तुमचा सिक्युरिटीचा तर मेजर कन्सर्न आहे. नेटवर्क व्यवस्थित स्टेबल नाहीये, स्केलेबिलिटी नाहीये, बॅकअप त्याचा घेऊ शकत नाही, राइट? So those are the challenges that I want to overcome. So for that we require to use in the current market in the like recently the peoples are going to use the cloud database instead of the on-prem database. On-prem म्हणजे काय डायरेक्टली एक लोकल डेटाबेस आहे, राइट? टू ओव्हरकम दोज challenges the peoples are recommended to use the cloud database. If we use the cloud database, next one, if we use the cloud database, if we use the cloud database, then then cloud provider will manage the database server, manage the DB server. म्हणजे तुम्हाला इथे डेटाबेस सर्व्हर इन्स्टॉल करायची गरज आहे काय रे? यानं काय सांगितलंय तुम्ही क्लाउड कडून आता तुम्ही बघा व्हर्च्युअल मशीन तुम्ही काय करता? व्हर्च्युअल मशीन तुम्ही क्रिएट करता. तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता का रे ते सॉरी तुम्ही सर्व्हर इन्स्टॉल करता का रे त्याच्यावरती? हं. नाही. मग सर्व्हर कोण प्रोव्हाईड करतं आपल्याला? AWS, हां, AWS प्रोव्हाईड करतं, पण त्याच्यामध्ये एक कंटेंट आहे. तुम्ही EC2. नो, नो, नो. व्ही तुम्ही बघितला असेल ना, मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं. व्ही विल गिव्ह द नेटवर्क म्हणजे व्हर्चुअल प्रायव्हेट क्लाउड. तुम्हाला सिक्युरिटी कोण देतं? EC2 मध्ये? सिक्युरिटी ग्रुप नसतो. राइट. सिक्युरिटी ग्रुपमध्ये तुम्ही काय करू शकता, की कोणाकोणाला ॲक्सेस द्यायचा आहे, त्याचे पोर्ट नंबर तुम्ही राईट करू शकताय. म्हणजे 22 ला आपण पोर्ट नंबर काय ॲक्सेस केला आय मीन सिक्युरिटी ग्रुपमध्ये 22 हा पोर्ट नंबर काय केला होता तुम्ही इनेबल केला होता, बरोबर आहे. तो काय इनेबल केला? कारण आपल्याला मोबाईल सिस्टमला ॲक्सेस द्यायचा आहे आपल्या सर्व्हरचा, म्हणजे आपल्या लाइक व्हर्चुअल मशीनचा. तुम्ही 8080 एकदा काय केला होता, इनेबल केला होता. कशासाठी? तुम्हाला एच-टी-टी-पीला काय करायचंय? ॲक्सेस द्यायचा आहे. म्हणजे ही काय झाली सिक्युरिटी ग्रुप झाली. आता सिक्युरिटी की कोणती आहे याच्यामध्ये EC2 मध्ये गाईज? सिक्युरिटी की आहे ना तिथे? आहे की नाहीये? की पेअर. राइट. की पेअर काय करतो? राइट. पब्लिक किंवा प्रायव्हेट की असतात, राइट? तर की पेअर काय झाला? एक सिक्युरिटी झाली. म्हणजे आपला जो काही कन्सर्न आहे, तो सगळा कन्सर्न आपल्याला काय करणार आहे? क्लाउड सर्व्हर आपल्याला क्लाउड प्रोव्हायडर काय करेल? आपला कन्सर्न जो आहे तो रिझॉल्व्ह करेल. द फर्स्ट कन्सर्न इज द क्लाउड प्रोव्हायडर विल मॅनेज द डेटाबेस सर्व्हर. म्हणजे जो काही आपला इथं मेजर
डिसएडव्हांटेजेस होता. जो काही चॅलेंज होतं, ते चॅलेंज क्लाउडनं काय केलं? ओव्हरकम केलं. म्हणजे क्लाउड काय करेल? क्लाउड प्रोव्हायडर विल गिव्ह द डेटाबेस सर्व्हर. देअर इज नो नीड टू इन्स्टॉल इट बाय मॅन्युअली. तुम्हाला मॅन्युअली सर्व्हर इन्स्टॉल करायचीच गरज नाहीये, राइट? सो cloud provider will give the like what we can say that software server. It means server. Database server आपल्याला कोण देईल? क्लाउड प्रोव्हायडर देईल. देन AWS RDS service providing AWS RDS service providing the cloud database. म्हणजे काय? हा क्लाउड डेटाबेस कोण देणार आहे आपल्याला? क्लाउड डेटाबेस कोण देणार आहे? तर AWS RDS देणार आहे. AWS RDS will give the cloud database, right? Then next point is RDS is stands for, let me write here as well. RDS is stands for the RDS is stands for relational database database service, right? RDC stands for the relational database service. So RDS which is used to create and manage the relational database, guys. RDS चा यूज काय कशासाठी करू शकतो? RDS is used to create and manage create and manage relational DB. म्हणजे तो क्रिएट स्वतःहून होईल. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये जे काही कन्सर्न्स असतील, मॅनेज करायचं म्हणजे काय-काय मॅनेज करणार? तुम्हाला माहिती आहे सिक्युरिटी मॅनेज करू शकतो तो. कारण की पेअर आपण क्रिएट करतो. नेटवर्क तर आपल्याला क्लाउड देतं. फॉर एक्झाम्पल आपण आता लोकल डेटाबेस यूज करतो. समजा आपल्याकडे लाइक वायफायचं कनेक्शनच ब्रेक झालं किंवा लाईट गेली असं समजा. पॉवर आपली कट झाली, तर डेटाबेस यूज होईल का? नाही होणार आहे. बट आता काही केसमध्ये बघा, Amazon आता तुमच्या एंडला तुमच्या लाइक तुमच्या घरी लाईट गेली. Amazonचं ॲप्लिकेशन बंद होतं का रे? नाही होत आहे, राइट? कारण Amazonला लाईट आणि पॉवर कोण प्रोव्हाईड करतं? तर ते क्लाउड प्रोव्हाईड करतं. क्लाउडकडे ऑलरेडी स्टोरेज आहे. क्लाउड काय करतं? हे जे काही पॉवरचा कन्सर्न आहे, म्हणजे लाइक अख्ख्या महाराष्ट्रात जरी लाईट गेली, म्हणजे पूर्ण पॉवर कट झाली, तरी सुद्धा आपला जो काही Amazonचं ॲप्लिकेशन आहे, Flipkart ॲप्लिकेशन आहे, लाइक जे काही WhatsApp ॲप्लिकेशन्स आहेत, ते बंद पडणार नाहीयेत. राइट? ते चालूच असणार आहेत. कारण त्याला काय करतो क्लाउड इज गोइंग टू प्रोव्हाईड द ओके सॉरी क्लाउड इज गोइंग टू मॅनेज एव्हरीथिंग. मग तसाच क्लाउड काय करतो? क्लाउड इज गोइंग टू मॅनेज द आर-डी-एस अल्सो. म्हणजे रिलेशनल डेटाबेसेस अल्सो विल बी मॅनेज बाय द आर-डी-एस, राइट? सो दॅट इज अ वन थिंग की आपल्याला काय करायचंय? डिपेंडन्सी इथं कोणतीही नाहीये. डायरेक्टली आपण क्लाउडकडून जे काही क्लाउडकडून डेटाबेस तुम्ही यूज केला, तर क्लाउड इज रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. अवेलेबिलिटीची, बॅकअपची, त्याच्यानंतर नेटवर्क, सिक्युरिटी, डेटाबेस सर्व्हर, स्केलेबिलिटी, एव्हरीथिंग विल बी मॅनेज बाय द क्लाउड गाईज. मग तुम्हाला लाइक मॅन्युअली याची काही कन्सर्न येणार नाहीये. बट ऑन प्रेममध्ये हा कन्सर्न येतो. राइट? बट ज्यावेळेस तुम्ही क्लाउड डेटाबेस यूज करता, सो हे जे काही कन्सर्न्स आहेत, हे कन्सर्न्स कोण टेक ओव्हर करतं? द क्लाउड इज गोइंग टू टेक ओव्हर दोज कन्सर्न्स गाईज और क्लाउड इज गोइंग टू टेक ओव्हर दोज प्रॉब्लेम्स. राइट? देन आर-डी-एस इज आर-डी-एस इज fully managed manage service in AWS cloud. AWS cloud काय करतं? I mean RDS काय करतं? RDS is fully managed service in the AWS cloud, right? So RDS works based on next point. RDS works based on pay as you go model. Pay as you go म्हणजे काय असतं? Pay as you go. म्हणजे तुम्ही किती डेटाबेस क्लाउडचा यूज करताय, त्याच्यावरती तुम्हाला त्याचं बिल जनरेट होणार आहे. म्हणजे तुम्हाला लायसन्स पर्चेस करायची गरज नाही. तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज नाही. तुम्हाला सिक्युरिटीचा कन्सर्न नाहीये. तुम्हाला नेटवर्कचा इश्यू नाहीये, राइट? त्याच्यानंतर तुम्हाला अवेलेबिलिटीचा इश्यू नाहीये. स्केलेबिलिटीचा इश्यू नाहीये. बॅकअपचा इश्यू नाहीये. बट फक्त काय करावं लागेल, जेवढे तुम्ही क्लाउडचा यूज करताय, क्लाउड डेटाबेसचा, तेवढे तुम्हाला बिल जनरेट होईल. इट मीन्स दॅट इज नथिंग बट द पे ॲज यू गो. ऑब्व्हियसली आपल्याला त्याला बिल द्यावं लागेल, राइट? म्हणजे जितके काही कारण तो आपल्याला किती प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढतो बघा. इतके प्रॉब्लेम्स आहेत. त्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून ऑन प्रेमचे जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या सगळ्या प्रॉब्लेम मधून काय करतो? क्लाउड डेटाबेस विल गिव्ह द सोल्युशन फॉर द सेम गाईज.
right? So that is called as a RDS. So are you guys clear about the RDS? What exactly the RDS is going to do here? Everyone, कळलं आता? Yes, sir. बाकीचे? Yes. Yes, sir. Okay. Then let's set up for the RDS guys. आता काय करू आपण? तो तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? यू आर द रिस्पॉन्सिबल टू सेटअप द RDS गाईज. यू आर नॉट रिस्पॉन्सिबल टू सेटअप द ऑन प्रेम डेटाबेस. तो ऑन प्रेम डेटाबेस प्रत्येक डेव्हलपरकडे असतो. बट तुम्हाला काय करायचं आहे? यू शुड रिस्पॉन्सिबल यू नो टू सेटअप द RDS. इट मीन्स क्लाउड डेटाबेस. तुम्हाला क्लाउड डेटाबेस सेटअप करायला यायला पाहिजे आणि त्याचे क्रेडेन्शियल्स तुम्हाला कोणाला द्यायचे आहेत रे? त्याचे क्रेडेन्शियल्स तुम्हाला डेव्हलपरला शेअर करायचे आहेत. राईट? सो दॅट इज युअर ड्युटी गाईज. हो, की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे की एक्झॅक्टली क्लाउड डेटाबेस कसा क्रिएट करायचा. राईट? लेट मी सेटअप हिअर RDS. RDS काय करायचं आहे तुम्हाला? सेटअप करायचं आहे किंवा RDS लॅब टास्क असं म्हणू आपण. RDS लॅब टास्क. आता याच्यामध्ये बघा, स्टेप नंबर फर्स्ट तुम्हाला काय परफॉर्म करायचं आहे? द फर्स्ट स्टेज, क्रिएट द MySQL डेटाबेस सर्व्हर. क्रिएट द MySQL DB सर्व्हर युझिंग RDS. आता तुम्हाला मॅन्युअली कोणत्याच गोष्टी करायच्या नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेप, इनाबल तुम्हाला काय करायचं आहे? याचा MySQLचा काय आहे? एक स्वतःचा एक पोर्ट नंबर राहील 3306. आत्ताच आपण बघितला याच्यामध्ये. मी तुम्हाला मगाशी दाखवला होता लोकल होस्ट कोलन 3306 होता तिथे. ठीक आहे. तो तुम्हाला इनाबल करायचा आहे. हा इनाबल कुठं करायला लागेल रे? सिक्युरिटी ग्रुप. राईट, इन सिक्युरिटी ग्रुप. कारण आपल्याला क्लाउडला सांगावं लागेल की हा एक पोर्ट नंबर आहे MySQLचा, याला आपल्याला ऍक्सेस करायचा आहे आपल्या क्लाउड वरती. त्याच्यासाठी तो काय म्हणेल की त्याचा आपल्याला काय पाहिजे? पोर्ट नंबर पाहिजे. तो पोर्ट नंबर आपल्याला काय करायचा आहे? इन सिक्युरिटी ग्रुप मध्ये तुम्हाला इनॅबल करायचा आहे. राईट? त्याच्यानंतर थर्ड स्टेप आहे. स्टेप नंबर थर्ड, टेस्ट MySQL डेटाबेस कनेक्शन. टेस्ट MySQL DB कनेक्शन. त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? वर्कबेंच पाहिजे. युजिंग म्हणजे हा वर्कबेंच झाला. ठीक आहे. आता हा मी फक्त वर्कबेंचच डाउनलोड केलेला नाहीये. याच्यामध्ये मी सॉफ्टवेअर सुद्धा डाउनलोड केलाय, म्हणजे सर्व्हर सुद्धा डाउनलोड केलाय. ठीक आहे. कारण हा ऑन प्रेम डेटाबेस आहे. हा आपण सध्या ऍप्लिकेशन साठी युज करतो. ठीक आहे. सो टेस्ट MySQL डेटाबेस कनेक्शन युजिंग MySQL MySQL वर्कबेंच सॉफ्टवेअर. सगळ्यांनी काय करायचंय? युट्यूब वरती जायचंय आणि फक्त सर्च करायचंय हाऊ टू डाउनलोड MySQL वर्कबेंच आणि ते आज डाउनलोड करून घ्यायचं आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस काय करायची तुम्हाला मी ते सांगून देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेप नंबर फोर्थ, एक्झिक्यूट सम SQL क्वेरीज. SQL म्हणजे काय? स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेज. राईट? सर युट्यूबवर काय सर्च करायचं? व्हॉइस ब्रेक झाला. नाही, मी सांगतो तुम्हाला. वेट, मी सांगतो, एंडला सांगतो तुम्हाला. एक्झिक्यूट सम SQL क्वेरीज फॉर प्रॅक्टिस. कारण तुम्ही काय करताय की डेटाबेस तुम्ही सेटअप करताय आणि डेव्हलपरला देताय, पण तुम्हाला तो डेटाबेस चालतो की नाही चालतो याचं तुम्हाला टेस्ट करावं लागेल. राईट? त्याच्यासाठी तुम्ही काय करायचंय? काही क्वेरीज तुम्हाला त्या डेटाबेस वरती रन करायचे, जे डेव्हलपर फ्युचरमध्ये करणार आहे. त्यांचंच काम आहे ते. फक्त तुमच्याकडून डेटाबेस त्यांना जातोय. राईट? तुम्ही RDS सेटअप केलाय तर तुम्ही काय करावं लागेल? तो डेटाबेस